मी सांगणार आहे 30 लाख लोकांमध्ये इंडियाच्या सगळ्यात मोठ्या रिच्युअलबद्दल. मी जाणून घेणार आहे की इथे लोक कशी राहतात, कुठे राहतात, एवढे जण येतात, एवढ्यांना दर्शन मिळतं का? काही रिच्युअल जे तुम्हाला माहीत पण नाहीत आणि तुम्हाला शॉकिंग वाटतील. असे काय रिझन आहे जे चालू पण शकत नाही ते पण येतात. आपण पाहणार आहोत दुनियाच्या सगळ्यात मोठ्या रिच्युअलबद्दल, पीसफुल किऑस, पंढरपूरची वारी. असं म्हणतात की इसवी सन 1200मध्ये म्हणजे 800 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज पदयात्रा करून पंढरपूरला आले होते. नंतर इसवी सन 1700मध्ये तुकाराम महाराज पण पदयात्रा करून पंढरपूरला आले होते. म्हणून या दोन्ही संतांच्या पालख्या पंढरपूरला पदयात्रा म्हणजेच पायी वारी करत आणल्या जातात. आणि सगळे वारकरी पालख्या घेऊन आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला येऊन विठ्ठल आणि रुक्मिणीचे दर्शन करतात. वारीमध्ये खूप लोक असे असतात की ती वारकऱ्यांची सेवा करतात. जसं की फूट मसाज, पायाची मालिश करून देणे. त्यांचं कामच असतं की वारकऱ्यांची हेल्प करणे आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट, जेणेकरून वारकरी वारीमध्ये फुल एन्जॉय करतील. इथे सगळेजण एकमेकांना माऊली म्हणून आवाज देतात. माऊलीचा अर्थ असा की ज्याच्यामध्ये आईची ममता आहे तो माऊली. वारीच्या प्रत्येक टप्प्यावर वारकऱ्यांसाठी मोफत पिण्याचं पाणी, प्रेमाने वाढलेलं अन्न आणि विश्रांतीसाठी सोय केली जाते. तसेच आरोग्यासाठी डॉक्टरांची ही सोय असते. एकही वारकरी भुकेला किंवा तहानलेला राहू नये, हीच त्या मागची सेवाभावी लोकांची भावना असते. हे सगळं पाहिलं की जाणवतं विठ्ठल फक्त मंदिरातच नाही तर प्रत्येक सेवाभावी हातात आणि प्रत्येक वारकऱ्यांच्या पावलात आहे. एकमेकांना माऊली म्हणून आवाज देतात. माऊलीचा अर्थ असा की ज्याच्यामध्ये आईची ममता आहे तो माऊली. पहिल्यांदा ज्ञानेश्वर माऊलींना माऊली म्हटलं जायचं. कोणी विचार केला होता का जी पंढरपूरची वारी 1000 वर्षापूर्वी 2 ते 3 लोक पूर्ण करत होते, आज इतके लोक जोडलेत की त्यांची संख्या 20 ते 30 लाखांपर्यंत पोचली आहे. त्यातलाच एक भाग म्हणजे माझे वडील. माझे वडील गेली 10 वर्ष एकही वर्ष न चुकता पंढरपूरची वारी करतात. मला माझे वडील व आत्यांचा खूप अभिमान वाटतो, कारण की ते दोघेही दरवर्षी या वारीचा भाग बनतात. हजारो पावलं चालत असताना त्यांना फक्त विठ्ठलावरचा विश्वासच पंढरपूरपर्यंत पोहोचवतो. हे पांडुरंगा, माझे वडील व आत्या तुझ्या पवित्र वारीत सहभागी झालेत. त्यांच्या प्रत्येक पावलांना बळ दे, त्यांच्या शरीराला उत्तम आरोग्य दे व त्यांचा वारीचा संपूर्ण प्रवास सुखरूप आनंदाने पूर्ण होऊ दे. तुझा कृपा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहू दे आणि दरवर्षी अशीच पंढरीची वारीला जाण्याचे भाग्य त्यांना लाभू दे. हीच विठ्ठला पांडुरंगा तुझ्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.